विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। अजित पवारांनी स्वतः आम्हाला या संदर्भात सांगितलेलं। अमोल कोल्हे यांचा हा गौप्यस्फोट। छगन भुजबळ यांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जायची इच्छा। ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन। अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं हे वक्तव्य। राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील। 1 जागा विरोधकांना, ती जागा कुणी घ्यायची याबाबत आता ते ठरवतील। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक, त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेवर निर्णय होणार। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील। नवनाथ वन यांचा निशाणा। एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हा मंत्र महाविकास आघाडीनं जोपासण्याची गरज। राज्यसभेवरील जागेवरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही। ही जागा शिवसेनेचीच। राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम। काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती। आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये। राज्यात विकास नाही तर ही सूज। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल, तर महाराष्ट्र नव्हे त्यांचा पक्ष आयसीयू मध्ये। भाजपचे नवनाथ वन यांचा पलटवार। सोलापूर, नाशिक, अमरावती महापालिकेच्या पहिल्याच महासभेत झाला गोंधळ। सोलापुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून वाद। नाशिकमध्ये बडगुजर शहाणेंमध्ये खडाजंगी। अमरावतीत पहिल्याच आमसभेत बत्तीगुल। दिल्लीतील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन। पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी। काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया। भाजपच्या शहजाद पुनावाला यांचा पलटवार। मुंबई आणि दिल्लीमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शनं। राहुल गांधी यांची निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसच्या एआय समिटमधील आंदोलनानंतर भाजप मात्र आक्रमक।